चला तर मग आज बनवूया बटाटा साबुदाण्याचे उपवासाचे पापड। हे पापड करायला खूप सोपे आहे। जरी तुम्ही पहिल्यांदाच हे पापड करणार असाल तरी देखील तुम्ही अगदी सहजपणे हे करू शकता। तर अगदी सोपी रेसिपी दिलेली आहे। चला तर बघूया हे पापड कसे करायचे। त्यासाठी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत, त्यासाठी 1 वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे आणि साधारणपणे आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता जो साबुदाणा होता तो आपल्याला हलकासा असा मंद आचेवरती मूठ शेका भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर साबुदाण्याची पूड करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। आता बटाटे जे आहे तर ते उकडून घेतलेले, उकडून थंड झाले की त्याची सालं काढून ते अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। आता किसलेल्या बटाट्यामध्ये हिरवी मिरची टाकूयात। हिरवी मिरचीचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता। आता जे आपण साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं त्याची अर्धी पावडर आपण यामध्ये टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हे आपल्याला सगळं चांगलं एकजीव करायचं आहे। आता हे मळल्यानंतर बघा थोडंसं अजून पीठ आपल्याला इथे टाकायचं आहे। आता संपूर्ण 1 वाटी भरून पीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे। पहिल्यांदा अर्धी वाटी टाकलेलं, त्यानंतर अर्धी वाटी टाकलेलं आहे। आता बघा मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे। अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि फक्त 10 मिनिटांकरता झाकून ठेवायचं आहे। जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर हे काळं पडतं, पापड काळे होतात। आता लगेचच पापड करायला घ्यायचे। त्यासाठी बघा 2 अशा प्लास्टिकच्या बॅग घ्या किंवा पिशवी घ्या, कागद घ्या किंवा बटर पेपर घेतला तरी चालेल। मध्ये पिठाचा गोळा ठेवायचा, वर पुन्हा पॉलिथिन ठेवायचं किंवा बटर पेपर ठेवायचा। एखादी वाटी घ्यायची घरातील आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं पीठ। हाताने थोडंसं पसरून घ्या आणि छान असा शेप हवा असेल तर वाटीने वरून कट करा, म्हणजे गोल असा मस्त शेप येतो। आता दुसरी पद्धत म्हणजे लाटणं घ्यायचं आणि अशा पद्धतीने 2 पॉलिथिनच्या मध्ये किंवा बटर पेपरच्या मध्ये पिठाचा थोडासा गोळा ठेवायचा आणि लाटण्याने अशा प्रकारे ते पीठ पसरून घ्यायचं आणि परफेक्ट गोल आकार हवा असेल तर अशा पद्धतीने काय करायचं आहे तर तुम्ही वाटीने बरोबर गोल आकार करून घेऊ शकता। हे पापड अशा पद्धतीने पॉलिथिन पेपरवर वाळत ठेवायचे आहे। साधारणपणे 2 ते 3 दिवस आपण हे उन्हामध्ये छान असे कडकडीत वाळून घेतलेले आहे। एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा मोठ्या पॉलिथिनच्या बॅगेमध्ये तुम्ही हे साठवून ठेवू शकता। उपवासाच्या दिवशी हे तुम्ही तळून खाऊ शकता।